श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे रविवार, दिनांक आहे 25 जानेवारी आणि या दिवशी आलेली आहे रथसप्तमी. रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवांच्या उपासनेसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सूर्यदेवांची पूजा उपासना करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. जी बी व्यक्ती या दिवशी उपवास करून सूर्यदेवांची उपासना करतो, विधिवत पूजा अर्चा करतो, जल अर्पण करतो, त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी काही प्रभावी उपाय करायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. सकाळीच उंबरट्यावरती आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे. सकाळीच उंबरट्यावरती आपण ही जर एक वस्तू ठेवली तर दुःख आणि दारिद्र्यापासून मुक्ती मिळेल. कुटुंबाची, मुलांची, पतीची खूप अशी प्रगती होऊन अखंड लक्ष्मी नांदेल. तर हा उपाय कसा करायचा आहे, कोणती वस्तू उंबरठ्यावरती ठेवायची आहे, त्याचबरोबर रथसप्तमीबद्दल योग्य माहिती या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम गृहिणी आदित्याय नमः किंवा ओम सूर्यदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. रथसप्तमी 2026 ही रविवारी 25 जानेवारी 2026 रोजी साजरी करण्यात येणार आहे. ही तिथी पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीवर आधारित आहे, ज्याला रथसप्तमी, माघ सप्तमी, भानू सप्तमी, अचला सप्तमी किंवा आरोग्य सप्तमी असंही म्हणतात. सप्तमी तिथी 24 जानेवारी 2026 रोजी रात्री 12:39 सुरू होणार आहे आणि 25 जानेवारी 2026 रोजी रात्री 11:10 संपणार आहे. उदयतिथीनुसार आपण उदयतिथी म्हणजे सूर्याच्या आधारावर ही तिथी आपण 25 जानेवारीला साजरी करण्यात येणार आहे आणि म्हणूनच आपल्याला रथसप्तमी 25 जानेवारीला साजरी करायची आहे. त्याचबरोबर रथसप्तमी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्याने हा दिवस सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो. या दिवशी सूर्यदेव 7 घोड्यांच्या रथावरून उत्तरायणाकडे प्रवेश सुरू करतात, म्हणून हिवाळा संपतो आणि उन्हाळा सुरू होतो असे मानले जाते. पूजा केल्याने आरोग्य, दीर्घायुष्य, यश, संपत्ती आणि पापांचा नाश होतो. विशेषतः त्वचा रोग, डोळ्यांचे विकार, रक्तविकार दूर होतात. आदित्य हृदय स्तोत्र पठण केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी सकाळी ब्रह्ममुहूर्त उठून स्नान करा. शक्यतो गंगा किंवा नदी असतील, ज्या पवित्र नद्या असतील त्यामध्ये जाऊन स्नान करावे. लाल वस्त्र परिधान करावे. पूर्व दिशेला तोंड करून सूर्यदेवांची मूर्ती किंवा चित्र समोर ठेवा किंवा रांगोळीने तुम्ही सूर्यदेवांचे 7 घोड्यांची रथ जो आहे तर तो काढायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला त्याची पूजा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तांब्याच्या लोट्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आहे. त्यात अक्षदा, लाल कुंकू, लाल फुले घेऊन अर्घ द्यायचा आहे. त्यामध्ये थोडासा गूळ टाकायचा आहे, पांढरे तीळ टाकायचे आहे आणि सूर्याकडे तोंड करून आपल्याला ओम गृहिणी सूर्याय नमः, ओम गृहिणी सूर्याय नमः या सूर्यदेवांच्या मंत्राचा जप करायचा आहे. 11 वेळा तुम्ही करू शकता. आदित्य हृदय स्तोत्र, सूर्य अष्टक, सूर्य कवच किंवा सूर्य चालिसा पठण करा. त्याचबरोबर घराच्या अंगणामध्ये किंवा पूजेच्या ठिकाणी सूर्यांच्या 7 घोड्यांची रांगोळी काढायची आहे, म्हणजे रथासोबत काढायची आहे. रथसप्तमीला सप्तधान्य अर्पण करण्याची प्रथा आहे, त्यामुळे या दिवशी सूर्यदेवांना सप्तधान्य अर्पण केलं जातं, कारण ते समृद्धीचे प्रतीक मानले जाते. गहू, तांदूळ, हरभरा, मूग, उडीद, तीळ किंवा जवस, मसूर किंवा कोणत्याही डाळी ह्या आपण अर्पण करू शकतो. हे सप्तधान्य कसं अर्पण करायचं आहे तर हे सप्तधान्य एकत्र करायचं किंवा मग वेगवेगळं तुम्हाला ते रथाची जी रांगोळी काढलेली आहे किंवा चित्र काढलेले आहे त्यावरती थोडंसं अर्पण करायचं आहे. सूर्यदेवांना गव्हाचे पदार्थ अर्पण करावे. मातीच्या सुगडामध्ये किंवा बोळक्यामध्ये दूध ओतू घालावे. हे दूध उकळून सांडून द्यावे, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हे दूध ओतू घालणार आहे त्यावेळेस ते दूध हे खाली जमिनीवर सांडले गेले पाहिजे. ह्याच दुधाचा नैवेद्य हा सूर्याला अर्पण केला जातो.
बऱ्याच ठिकाणी काही लोक जे आहे स्नान करताना डोक्यावरती रुईची पाने ठेवतात किंवा पूजेमध्ये रुईची पानं आणि फुले अर्पण केली जातात. यानंतर सूर्यदेवांची उपासना करायची आहे आणि सूर्यदेवांना आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होण्यासाठी, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर आपल्या जीवनामधील जे काही दोष, अडचणी, संकट आहेत ते दूर करण्यासाठी सूर्योदयानंतर आदित्य हृदय स्तोत्र हे 3 वेळा वाचायचं आहे. या दिवशी गहू आणि गूळ याचे दान करणे सर्वात श्रेष्ठ मानले जाते. हे गहू किंवा गूळ तुम्हाला एखाद्या गरजूवंतांना किंवा ब्राह्मणांना दान करायचं आहे. संध्याकाळी मुख्य दरवाजावरती दोन्ही साईडला 2 दिवे लावायचे आहे. तुळशीपाशी दिवा लावायचा आहे. सूर्यदेवांना सुख, शांती, समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे. घरात सतत पैशांची कमतरता भासत असेल तर मग तुम्हाला या रथसप्तमीच्या दिवशी एक तांब्याचा छोटासा तुकडा घेऊन किंवा तांब्याचे नाणे घेऊन हे पूजास्थानी ठेवायचे आहे. त्याची पूजा करून ते आपल्या पाकिटात किंवा मग पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. तांबे हे सूर्याचे धातू असल्याने ती समृद्धी खेचून आणते असे मानले जाते. असं म्हटलं जातं या रथसप्तमीच्या दिवशी जर आपण डोक्यावर किंवा खांद्यावरती 7 रुईची पाने ठेवून जर अंघोळ केली तर आपल्या 7 जन्मांची पापे धुवून निघतात. आणि हे पाने ज्यावेळेस तुम्ही खांद्यावर किंवा डोक्यावर ठेवणार आहात त्यावेळेस तुम्हाला ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. या सर्व गोष्टी आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी आवर्जून करायच्या आहेत. तर आता आपण पाहणार आहोत की हा उपाय जो आहे तर तो कसा करायचा आहे. तर सूर्यदेव जे आहे तर ते प्रकाशाचे आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. आणि ज्यावेळेस आपण ह्या रथसप्तमीच्या दिवशी सकाळी आपण आपल्या उंबरठ्यावरती हा जर उपाय केला तर नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि देवी लक्ष्मी ही कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये टिकून राहते. आता तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर सूर्यदेवाला सर्वप्रथम अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य कसं द्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर त्याचबरोबर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याचा उंबरठा दरवाजा हा स्वच्छ पुसून काढायचा आहे. सगळी माती वगैरे जी आहे तर ती स्वच्छ पुसून काढायची आहे. ओल्या कपड्याने पुसा किंवा मग तुम्ही उंबरठ्यावरती पाणी टाकून पुसलं तरी चालेल. त्याचबरोबर उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन करायचं सर्वांनाच माहीत आहे. हळदीमध्ये थोडंसं गंगाजल किंवा मग गोमित्र टाकून ते हळद जी आहे तर ते आपल्या उंबरठ्याला सारवायचे आहे. हे लेपन केल्यामुळे घरातील जी काही नकारात्मकता आहे ती घराच्या बाहेर निघून जाते आणि घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती ही प्रवेश करत नाही. त्याचबरोबर उंबरठ्याच्या दोन्ही साईडला कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे. त्या स्वास्तिकला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे. ते तांदूळ तुम्हाला लाल करून घ्यायचे आहेत आणि ह्या लाल अक्षदा तुम्हाला त्या स्वास्तिकवरती आणि उंबरठ्याच्या मधोमध ठेवायच्या आहेत. त्यानंतर त्या ज्या अक्षदा तुम्ही ठेवलेल्या आहेत तर त्यावरती तुम्हाला गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा जो आहे तर तो त्यावरती ठेवायचा आहे. गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावताना तुम्हाला 2 वातींची एक वात करायची आहे. शुद्ध गाईचं तूप त्यामध्ये घालायचं आहे आणि हे दोन्ही दिवे तुम्हाला दोन्ही साईडला ज्या अक्षदा आपण लाल ठेवलेल्या आहेत त्यावरती लावायचं आहे आणि त्या दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहेत. धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. सूर्यदेवांना प्रार्थना करायची आहे की आपण ज्यावेळेस हळदीचं लेपन करतो त्यावेळेस हळद ही लक्ष्मीचं आगमनासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. माता लक्ष्मीला हळद ही अतिशय प्रिय आहे. त्यामुळे आपल्या प्रवेशद्वारावरती हळदीचं लेपन करून अशा पद्धतीने ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या करायच्या आहेत. आपल्या उंबरठ्यावरती ज्यावेळेस आपण ज्या अक्षदा आणि हे जे काही दिवे आहेत तर ते ठेवल्याने, हळदीचं लेपन केल्याने सूर्याची ऊर्जा ही शोषली जाते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यामुळे आपल्या घरामध्ये ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत तर त्या दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, पैसा हा येऊ लागतो. आपले ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होतात. आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप प्रगती होते. आता पहा, हा जो उपाय तुम्ही केलेला आहे तर हा उपायाचा ज्यावेळेस दिवे शांत होतील त्यावेळेस ते दिवे उचलून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्या ज्या अक्षदा आहेत तर त्या तुम्हाला पक्ष्यांना खायला टाकायच्या आहे. अशा पद्धतीने हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला उद्या रथसप्तमीला सकाळीच करायचा आहे. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.